धाराशिवच्या जंगलातलं गूढ आणखी गडद होत चाललं आहे। एका वाघाने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून तब्बल 500 किलोमीटर अंतर कापत केलेल्या प्रवासाने सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे। ही गोष्ट केवळ एका जंगलातील घटना नाही, तर संपूर्ण वन्यजीव अभ्यासासाठी एक अनोखा विषय ठरली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद केलेला वाघ साधारण 3 वर्षाचा आहे। टिपेश्वर अभयारण्यातील T22 वाघिणीच्या पोटी जन्मलेला हा वाघ आता स्वतःची स्वतंत्र हद्द शोधण्याच्या प्रवासाला निघाल्याचं मानलं जातं। वन्यजीव तज्ञांच्या म्हणण्यानुसार वाघ आपल्या वडिलोपार्जित हद्दीबाहेर जाऊन स्वतःचं स्थान प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या अंतराचा प्रवास करतात। मात्र या वाघाने केलेल्या प्रवासाचं गूढ अधिक गडद आहे, कारण त्याचा मार्ग जंगलापेक्षा मानवी वस्ती जवळून जात असल्याचं दिसतं। वन विभागाचे अधिकारी सध्या या वाघाच्या हालचालींचा अभ्यास करत आहेत। त्याच्या पायाचे ठसे आणि कॅमेऱ्यामध्ये टिपलेल्या फोटोंच्या आधारे त्याचा नेमका मार्ग शोधण्याचं काम सुरू आहे। या वाघाने विदर्भातून मराठवाड्याचा मार्ग निवडला हेच मुळात आश्चर्यकारक आहे। झाडी किंवा जंगलाच्या अभावामुळे या प्रवासामध्ये वाघाने पाण्याचा शोध कसा घेतला असेल आणि इतक्या लांबच्या प्रवासामध्ये त्याने शिकारी कशा केल्या? हा वाघ धाराशिवच्या जंगलात थांबणार आहे का, की तो पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने निघाला आहे? वाघाच्या या धाडसी प्रवासामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। सामान्यतः वाघ जंगलाच्या आतच भ्रमंती करतो, मात्र हा वाघ 500 किलोमीटर अंतर पार करताना अनेक मानवी वस्ती जवळून गेला। ही वस्तुस्थिती आणखी विचार करायला लावणारी आहे। वन विभागाला याचा पुरावा मिळाला आहे की या वाघाने आपला प्रवास कोणत्याही मानवी वस्तीत न शिरता केला आहे, पण त्याने दरम्यानच्या काळात शिकारीसाठी कोणते प्राणी निवडले, त्याला अडथळा का झाला नाही? वन विभागाच्या तज्ञांनी सांगितले की वाघाच्या या प्रवासाचं निरीक्षण केल्यावर त्याच्या नैसर्गिक वर्तनाबद्दल नवी माहिती मिळू शकते। वाघांचा व्यवस्थापन पॅटर्न समजून घेणं आणि त्यासाठी लागणाऱ्या अडथळ्यांचं मूल्यमापन करणं यावर अभ्यास सुरू आहे। हा अभ्यास भविष्यात वाघांच्या संवर्धनासाठी उपयोगी ठरू शकतो। एकीकडे वाघ धाराशिव जिल्ह्यात 53 वर्षानंतर दिसल्याने वन्यप्रेमी आनंदित आहेत। स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। या वाघामुळे कोणतीही मानवी जीवितहानी झाली नसली तरी तो ज्या भागांमधून प्रवास करत आहे तिथे लोक सतर्क झाले आहेत। वन विभागाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत। एकट्याने जंगलाच्या जवळ जाणं टाळावं, रात्रीच्या वेळेस मोठ्या आवाजात गाणी वाजवत चालावं, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावं, गुरांची राखण मजबूत करावी। या वाघाच्या प्रवासाला केवळ एक साधी घटना मानणं चुकीचं ठरेल। याने वन्यजीव अभ्यासाला नवं परिमाण दिलं आहे। वाघांचा नैसर्गिक वावर, प्रवासाचे पॅटर्न आणि त्याच्या जीवनशैलीतील बदल या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ही घटना महत्त्वाची ठरते। आता सर्वांच्या नजरा या वाघावर खिळल्या आहेत। धाराशिव मध्ये तो थांबणार का, की अजून पुढे जाऊन नव्या प्रदेशात आपलं अस्तित्व प्रस्थापित करणार? त्याचा पुढचा प्रवास वन विभागाला नवी माहिती देईल आणि या वाघाच्या अद्भुत प्रवासाचं रहस्य उलगडेल। वन विभाग, स्थानिक नागरिक आणि वन्यजीव प्रेमींच्या एकत्रित प्रयत्नांनी हा वाघ सुरक्षित राहील अशीच आशा आहे। मात्र या वाघाने साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि त्याचं गूढ कायम आहे।